जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राजेश वानखडे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलवरती। 8 जून 2026 रोजी MSFची 75वी बॅच ट्रेनिंगला जाणार आहे। या संदर्भात तुम्हाला मेसेजेस आले असतीलच, परंतु ट्रेनिंगला जाता आणि ट्रेनिंगला जातेवेळी काही सर्वसामान्य सूचना असतात, काही सर्वसामान्य गायडन्स आहे, जनरल गायडन्स जे तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो। काही ठिकाणी काय होतं माहीत आहे का, पुरं हलगर्जीपणा करतात, कारण कुणाकुणाचा इंटरेस्ट नसतो जाण्यासाठी, कुणाकुणाला घरचा दबाव असतो म्हणून कुणी जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु मग कुणाला लयच अति आवश्यकता असते म्हणून तो जाण्याचा प्रयत्न करतो। परंतु मग कुणाकुणाचे काही वेगवेगळे प्रॉब्लेम असतात, कुणाचे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम असतात, कुणाच्या पैशांचा प्रॉब्लेम असतो। या सर्व गोष्टींचा उहापोह कधी ट्रेनिंगवर माणूस लवकर पोहोचतो, कधी ट्रेनिंगवर उशिरा पोहोचतो। या सर्व गोष्टी कधी लवकर गेलं तर चालते का, कधी उशिरा गेलं तर चालते का, या सर्व गोष्टींचा आढावा आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे, कारण छोट्या ज्या चुका आहेत त्यामध्ये तुमचं महिनाभराचं 2 महिन्याचं नुकसान होऊ शकतं। महिनाभराचं नाही तर भरपूर मोठं नुकसान होण्याची शक्यता असू शकते, परंतु या छोट्या चुका ज्या आहेत त्या तुम्ही टाळा, या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। MSFची ट्रेनिंगला बॅच जाणार आहे 2026च्या जून महिन्यामध्ये 8 जूनला, ठीक आहे। तर मग सर्वसामान्य सूचना कशी आहे, जर तुम्हाला 8 जूनला सकाळी 8 वाजता बोलावलं आहे ना, तर तुम्ही शक्यतोवर लवकरच जाण्याचा प्रयत्न करा। 8 जूनला सकाळी बोलावलं ना तुम्हाला, तर तुम्ही संध्याकाळी 7 जूनच्या संध्याकाळीच पोहोचण्याचा प्रयत्न करा। का बरं तुम्हाला सांगतो मी, समजा एखादं ट्रेनिंग सेंटर आहे, तुम्हाला कुसळगाव भेटलं किंवा पुणे भेटलं किंवा जालना भेटलं, त्या ट्रेनिंग सेंटरवर कधी समजा जागा किती आहेत, 100 जागा आहेत। समजा तुम्हाला ज्या ट्रेनिंग सेंटरवर बोलावलं त्या सेंटरवर ट्रेनिंगसाठी जागा आहेत फक्त 100च। पण मग MSF संस्था काय करते माहीत आहे का, या 100 मुलांना मेसेजेस नाही पाठवत, ते पाठवते जवळपास 400 मुलांना मेसेजेस। म्हणजे जागा आहे ट्रेनिंग सेंटरवर 100च, परंतु मेसेजेस किती जणांना पाठवते, 400 जणांना पाठवते। कारण पुराचा इंटरेस्ट कोणाचा असतो कोणाचा नसतो। तर मग हे MSFला काय अपेक्षा असते, जर या 400 पैकी 100 जरी आले तरी आपल्याला बस झालं, ट्रेनिंग सेंटरची अशी त्यांची अपेक्षा असते। मग कधी काय होतं, या ट्रेनिंग सेंटरवर या 100पेक्षा पोरं कमी येतात किंवा 100पेक्षा पोरं जास्त येतात। मग या 100 पोरांपेक्षा जर का पोरं कमी आले ट्रेनिंग सेंटरवर, तर मग ते आपल्याला 1 ते 2 दिवस उसंत देतात की पोरं आणखीन येतील तर आपण त्यांना हजर करून घेऊ। पण पोरं जर का या 100चे 100 हजर झाले किंवा 100पेक्षा जास्त हजर झाले, तर मग ते दुसऱ्या दिवशी हजर करून घेत नाहीत। समजा 8 जूनला जर तुम्हाला ट्रेनिंगला हजर व्हायला बोलावलं आहे ना, तर 9 जूनला तुम्हाला ट्रेनिंग सेंटरला हजर करून घेतील नाही, कारण त्यांची जागा फुल झालेली असते। परंतु तुमचं मग तुमचं काम आहे की तुम्ही वेळेवर पोहोचणं, शक्यतो वेळेच्या आधी पोहोचणं। कारण या 100पेक्षा पोरं जर का जास्त हजर झाले, समजा 150-200 पोरं जर का हजर झाले, त्याच्यातल्या काही पोरांचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असू शकतो, काही असू शकते, पण या 100पेक्षा जास्त जर का पोरं हजर झाले, तर मग जे पोरं अगोदर ट्रेनिंग सेंटरला हजर होतात की नाही, तर त्यांची त्या गेटवर एंट्री केली जाते। त्या गेटवर एंट्री केली जाते, त्याच्या सिक्वेन्सनुसार या पोरांना हजर करून घेतलं जाते। मग त्या ट्रेनिंग सेंटरवरच्या पोरांची ही 100ची कॅपॅसिटी जर का पूर्ण झाली, तर मग 100च्या पुढे जे पोरं हजर झाले आहेत त्यांना घरी पाठवून देतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही आता पुढच्या बॅचला ट्रेनिंगला या। म्हणजे तुमचा जाण्या येण्याचा खर्च जातो, तुमचा मानसिक ताप होतो आणि तुमचा प्लस 1.5-2 महिन्याचं नुकसान होतं। त्याच्यानंतर पुढची बॅच कधी असते याची संभाव्यता आपल्याला काहीही माहीत नसते, म्हणून ही चूक करू नका। ही सगळ्यात मोठी मेजर चूक आहे। तुमच्याकडे पैसे असणं, पॅन कार्ड असणं, हे ते असणं, या सर्वसामान्य ज्या गोष्टी आहेत ह्या सॉल्व्ह होऊ शकतात, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो। परंतु ट्रेनिंग सेंटरवर वेळेच्या आधी पोहोचण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे तर। ट्रेनिंग सेंटरवर जर का तुम्ही उशिरा पोहोचले तर तुमची वापसी होणे निश्चित आहे। कदाचित कधी तुमचं नशीब चांगलं असलं तर ते एखादे दिवस 2 दिवस लेटही घेतात, परंतु मग ती संभाव्यता आहे, ती शाश्वत नाही की तुम्ही लेट गेले म्हणजे घेतीलच, ठीक आहे। हे एक गोष्ट ध्यानात ठेवायची, वेळेच्या अगोदर 8 जूनला बोलावलं आहे ना, तर तुम्ही 1 दिवस अगोदरच जा, कारण 100पेक्षा जर ट्रेनिंग सेंटरवर पोरं जास्त झाले तर तुम्हाला तिथं हजर करून घेतलं जाणार नाही। राहिला प्रश्न दुसरा, जर आता कुणाकडे पैसे वेळेवर हजर होतात 8 जूनला, समजा तुमच्याकडे पैसे असतील नसतील, तर तुम्ही काय करा माहिती आहे का,
तुम्हाला किती न्यायचे आहेत, 20,000 रुपये डिपॉझिट रक्कम भरावी लागणार आहे. हे तुम्हाला मेंडेटरी आहेतच. प्लस हे 5,000 कशासाठी सांगितले मी तुम्हाला, कारण 2-2.5 हजार रुपयाचा तुमचा काही पी टी किट्स असतील ते तुम्हाला पी टी किट्स घेण्यासाठी पैसे तिथे लागतात, तुमच्या स्वतःच्या खिशातूनच तुम्हाला भरावे लागतात. प्लस तुमच्या भाड्यातोडाचा खर्च जाईल, हे ते त्याच्यासाठी तुमच्या खिशामध्ये पैसे असणं, तिथं सर्वसामान्य गोष्टींचा छोट्या छोट्या गोष्टींचा खर्च होत असतो, त्याच्यासाठी तुमच्या खिशामध्ये पैसे असणं जरुरी आहे. तर जवळपास 20 ते 25,000 रुपये तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. पण जर तुमच्याजवळ वेळेवर 8 जूनच्या रोजी जर का तुमच्याकडे 20,000 रुपये जमा झाले नाहीत, तर मग तुम्ही असा विचार करू नका की आपल्याकडे पैसे नाही आहेत तर मग आपण जायचं किंवा नाही जायचं. तुम्ही सरळ बॅग उचलायची आणि ट्रेनिंग सेंटरला पोहोचायचं. निदान कमसे कम तुम्ही तिथं तुमचं नॉमिनेशन करून यायचं, तुमचं नाव तिथं देऊन द्यायचं की सर मी इथं हजर झालो आहे पण माझ्याकडे पैशाची व्यवस्था नाही आहे, मी सध्या, तुम्ही थांबा, मी कमसे कम तुमचं ते नाव लिहून घेतील, मी पैशाची व्यवस्था करतो, अशा संदर्भात तुम्ही त्यांना सांगू शकता. परंतु तुम्ही पैसे तुमच्याकडे नसतील आणि तुम्ही जर ट्रेनिंग सेंटरला गेलेच नाही आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी तुमचा पैशाचा मेळ लागला, त्याच्यानंतर तुम्ही उशिरा जर गेले तिथं, तर ते तुम्हाला सबब म्हणून काही कारण देऊ शकत नाही. परंतु तुम्ही वेळेवर तिथं हजर होऊन तुम्ही जर का तिथं नावाची नोंदणी जरी केली तुमची, तर त्यांना राहायचं लक्षात की हा पोरगा इथं आला होता, याच्याकडे पैसे नव्हते म्हणून हा थोडाफार पैशाच्या अरेंजमेंटच्यासाठी काहीतरी इकडे तिकडे हातपाय मारत आहे, अशी त्यांची भावना असते. मग तिथं हजर व्हायचं, त्याच्यानंतर पैशाची अरेंजमेंट करण्याचा प्रयत्न करायचा. काही तिथं लोकही समजा असतात, ते सहृदयतेनं असतात कधीकधी, त्यांच्या सोडून कसं तरी करून हजर होण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. राहिला तुमचे डॉक्युमेंट, कंपल्सरी डॉक्युमेंट सांगतो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचे फोटोज असतात, मेडिकल सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमचं 6 महिन्याच्या अगोदरच असलं पाहिजे. ठीक आहे. 6 महिन्याच्या नंतरचं जुनं जर असलं तर ते शक्यतो व्हॅलिड धरत नाहीत, परंतु तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. वेळेला हजर व्हायचं, एवढी एकच गोष्ट महत्त्वाची आहे. ठीक आहे. बाकी तुमच्यानंतर काय डॉक्युमेंट कमी असलं नसलं ते सगळ्या गोष्टी वेळेवर मॅनेज होऊ शकतात. एखादा दिवस उसंत मिळू शकते, परंतु तुम्ही जर का वेळेवर हजर राहिला नाही आहात तर तुमचे बाकीचे इतरत्र जे चान्सेस अवेलेबल होऊ शकतात ते चान्सेसही तुमचे नष्ट होतात. ठीक आहे. बाकी मग हे कॅरेक्टर सर्टिफिकेटचे तुमचं जर का आता वेळेवर तुम्हाला जर भेटलं नसेल तर काय करू शकता तुम्ही माहीत आहे का, तुम्ही याची पावती असते ऑनलाईन, जे पावती तुम्हाला आहे ती पावती तुम्ही सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा. पण शक्यतोवर हे घेऊनच जायचा प्रयत्न करायचा, कारण ते तुम्हाला पुन्हा मागणार आहेत ना, मग सध्या आता जाता तो लगेचच घेऊन जायचं ना. जर नाही भेटलं तर अपवाद आहे की तुम्ही त्याची पावती सोबत घेऊन जायची. ठीक आहे. आणि सर्वसामान्य सूचना ज्या असतात त्यांच्या त्याची प्रिंट काढून घेऊन जायची, जास्त काही लागत नाही आहे. पण आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, कॅरेक्टर सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट बी तुमच्याकडे असलं नसलं तरी पण हजर व्हायचं. कधी काय होते माहिती आहे का, तिथले अधिकारी काही चांगले असतात आणि आपलं नशीब जर चांगलं असलं तर कधी तिथले अधिकारी चांगले असले तर तिथं मेडिकल सर्टिफिकेट ते स्वतःही देतात. परंतु भरवशावर राहायचं नाही बरं, कोणी लय खडूस बी असतात, त्याच्यापेक्षा आपण आपल्या तयारीत जायचं. पण नाही झालं वेळेवर, शक्यतोवर आता 8 जूनपर्यंत भरपूर टाईम आहे तुमच्याकडे. एवढा टाईमामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सगळ्या मेडिकल सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट सगळे निघतात. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी SP ऑफिसला जा, कॅरेक्टर सर्टिफिकेट काढून घ्या. ठीक आहे. बाकी जास्त काही नाही आहे. पैसे तुमच्या खिशामध्ये जवळपास 25,000 ते 28,000 रुपये असणं आवश्यक आहे. नाही, कारण भविष्यामध्ये तुम्हाला 15-20 दिवसाच्या नंतर तुमचे वर्दी शिवण्यासाठी पैसे तुमच्याजवळून घेतले जातील. वर्दी आम्ही शिवली होती तेव्हा 2,500 घेतले होते. आता किती घेतात ते आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही ट्रेनिंगला गेलो होतो तेव्हा आमच्याकडून फक्त 15,000 घेतले होते. तुमच्याकडनं आता 20,000 घेणार आहेत. 5,000 रुपये एक्स्ट्रा वाढवलेले आहेत त्याच्यामध्ये. बाकी आणखीन तुमचे काही MSFच्या ट्रेनिंग संदर्भात, काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात काही इतरत्र प्रश्न असतील, माझा कमेंट बॉक्स तुमच्यासाठी उघडा आहे. प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा, मी त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.